स्टार्ट. परिच्छेद. विद्यापीठाच्या शिक्षण कार्याचे हे जे विशेष आणि महत्त्वाचे अंग आहे त्याचा तुम्ही काळजीपूर्वक विचार करावा अशी माझी तुम्हास विनंती आहे. ज्या प्रदेशात अथवा ज्या काळात आपण राहत आहोत त्यांच्या संदर्भात वस्तुस्थितीचा व सभोवतालच्या घटनांचा अभ्यास करणे हे तुमचे पहिले कर्तव्य ठरते. प्रत्येक देशाला किंबहुना देशातील प्रत्येक भागाला त्याचे असे काही विशिष्ट प्रश्न व गरजा असतात. नव्या रक्ताच्या तुम्हा तरुणांनी या प्रश्नाचा सखोल अभ्यास करून ते सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न केला पाहिजे व अशा प्रकारे तुम्ही तुमच्या प्रदेशातील लोककल्याणाच्या कार्याचा एक अविभाज्य व जिवंत घटक बनले पाहिजे. पूर्वी काही लोक विद्वान व व्यासंगी माणसांकडून मार्गदर्शनाची अपेक्षा करीत असत. आज विद्यापीठातून उच्च शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या स्त्री पुरुषांकडून अशा मार्गदर्शनाची अपेक्षा करीत आहेत. कारण एका अर्थाने आजची विद्यापीठे ही प्राचीन काळातील संत सत्पुरुष व दृष्टे यांचे ज्ञानप्रसाराचे कार्यच पुढे चालवित आहेत. अर्थात ज्ञानदानाची पूर्वीची पद्धत व आजची पद्धत यात पुष्कळच फरक झालेला आहे. त्याचप्रमाणे पूर्वीच्या सुखसमृद्धीच्या कल्पनाही आज बदललेल्या आहेत. थोडक्यात म्हणजे जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन पूर्वीपेक्षा आज आमूलाग्र बदलला आहे. तथापि सर्व मानव जातींचे जास्तीत जास्त कल्याण साधण्याचे मानवाचे अंतिम ध्येय मुळीच बदललेले नाही अथवा बदलणारही नाही. परिच्छेद. तुमचे विद्यापीठ हे नव्याने स्थापन झाले असले तरी त्याची आज पुष्कळ झपाट्याने प्रगती होत आहे. या विद्यापीठात शिक्षण घेण्याची संधी ज्या विद्यार्थ्यांना लाभली आहे त्यांनी माझी अशी विनंती आहे की त्यांना आपल्या भोवती घडत असलेल्या सर्व घटनांचा बारकाईने अभ्यास करावा. एवढेच नव्हे तर त्या घटनांना योग्य प्रकारे वळण लागेल अशा प्रकारे त्यांनी प्रयत्न करावेत. या प्रदेशाचे भावी नागरिक या नात्याने त्यांच्या उन्नतीसाठी व उत्कर्षासाठी प्रयत्न करणे हे त्यांचे कर्तव्यच ठरते. आपण ज्या समाजात वावरतो त्याचे गुणदोष काय आहेत याचा शोध घेऊन गुणांचा विकास व दोषांचे निराकरण करणे, आपल्या प्रदेशाचे जे निकडीचे प्रश्न असतील त्यांचा शोध घेऊन गुणांचा विकास व दोषांचे निराकरण करणे आणि लोकहिताच्या दृष्टीने हे प्रश्न सोडवण्यास सहाय्य करणे हीच सुशिक्षित तरुणांकडून आज अपेक्षा आहे. तुमच्या वडिलांना ज्या संधी मिळू शकल्या नाहीत त्या तुमच्याकडे चालून येत असताना तुम्ही दवडल्या आणि ऐन मोक्याच्या वेळी आपले कर्तव्य बजावण्यास तुम्ही चुकलात असे तुम्हा तरुणांच्या बाबतीत भावी पिढ्यांना म्हणण्याचा प्रसंग येऊ नये. अगदी असे दूषण आपण कधीही लावून घेणार नाहीत असा मला विश्वास वाटतो. याचा फायदा तुम्हास निरंतर मिळत राहावा व तो तुम्ही अथक प्रयत्नांनी मिळवावा यापेक्षा मी तुम्हाला जास्त काही सांगावे असे मला वाटत नाही. सभ्य स्त्री पुरुष हो. परिच्छेद. आपल्या कंपनीच्या 40व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करण्यास
मला अतिशय आनंद वाटतो. संचालकांचा अहवाल आणि तपासणी झालेले नफ्या तोट्याचे हिशोब यापूर्वीच आपल्या हाती आलेले आहेत. मला असा विश्वास वाटतो की त्याचा अभ्यास करण्याची संधी आपणास मिळाली असेल आणि त्यावरून आपल्या कंपनीच्या प्रगतीची कल्पनाही आपणास आली असेल. गेल्या वर्षी कठीण परिस्थिती असूनसुद्धा अनेक अडचणींवर मात करून कंपनीने केलेली प्रगती समाधानकारक समजली पाहिजे. अहवाल वर्षातील विक्रीमध्ये गेल्या वर्षाच्या विक्रीपेक्षा भरीव वाढ झाली आहे. मात्र गेल्या वर्षाच्या नफ्याशी तुलना करता अहवाल वर्षामध्ये नफा कमी झाला. अहवाल वर्षामध्ये आपल्या उद्योगाला अनेक कठीण समस्यांना तोंड द्यावे लागले आणि अडचणींच्या परिस्थितीतून जावे लागले. उत्पादन आणि विक्री यांचे प्रमाणे प्रशंसनीय राहिले तरी मुख्यतः कच्च्या मालाच्या भडकत्या किमती आणि इतर खर्चामधील भरमसाठ वाढ या कारणांनी नफ्यावर खूपच ताण पडला. तसेच बँकेकडून मिळणारा पतपुरवठा जास्त खर्चाचा झाला आणि उत्पन्नाचा मोठ्या प्रमाणातील हिस्सा वित्तपुरवठ्याची खर्ची पडला. याखेरीज या वर्षामध्ये बाजारभावाच्या निर्देशांकामध्येही बरीच वाढ झाल्यामुळे वेतनविषयक खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला. आपल्या उद्योगातील स्पर्धा अधिक तीव्र होत गेल्याने व बाजारात मंदी असल्याने या वाढीचा प्रतिकूल परिणाम आपल्या उद्योगाच्या प्रगतीवर होणार नाही अशी काही उपाययोजना करणे बिलकुल शक्य नव्हते. दुसरीकडे आपल्या प्रगतीचे प्रमाण वाढवण्यासाठी निदान ते कायम राखण्यासाठी आपल्या उत्पादकांना आवश्यक ती चालना देण्याच्या दृष्टीने अधिक जाहिरात खर्च करण्याची व उत्तेजनार्थ अनुदान देण्याची गरज भासली. इतके सर्व असूनही कंपनीच्या प्रगतीमध्ये वाढ व्हावी यासाठी आम्ही सतत प्रयत्न करीत आहोत. आपल्या कंपनीची चालू वर्षाच्या पहिल्या 5 महिन्यांमधील कामगिरी ही गेल्या वर्षीच्या त्याच मुदतीमधील कामगिरीपेक्षा पुष्कळच चांगली झालेली आहे. अलीकडील उपलब्ध असलेल्या आकडेवारीप्रमाणे आपली एकूण विक्री ही गेल्या वर्षीच्या याच मुदतीतील विक्रीपेक्षा भरीवपणे जास्त होती. शक्य असेल त्या ठिकाणी काटकसर करण्याच्या दृष्टीने नुकत्याच अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत आणि त्यावरून असे वाटते की चालू वर्षामध्ये आपण समाधानकारक विक्रीची व नफ्याची अपेक्षा करू शकतो. मला हे नमूद करण्यासही आनंद वाटतो की चालू वर्षाच्या केंद्रीय अंदाजपत्रकात प्राप्तिकर कायद्याच्या 11व्या परिशिष्टातून आपल्या उद्योगाला वगळण्यात आले आहे. त्यामुळे कराच्या अत्यंत त्रासदायक बोजातून आपणास काहीतरी सूट मिळू शकेल. स्टॉप.